सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव सौरव लक्ष्मण बांदेकर, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूनगरीतून, तालुका चंदगड. चंदगड हा डोंगर दऱ्यात वसलेले गाव. त्या डोंगर दऱ्यात वसलेल्या गावामधून हे लपलेलं पान आलेलं आहे. तर तुमच्या समोर सादर करतो. काही सुटे शेर आहेत. न करावे प्रेम कुणावर एका दिवसासाठी, न करावे प्रेम कुणावर एका दिवसासाठी, करावे प्रेम प्रत्येक दिवसासाठी, करावे प्रेम प्रत्येक दिवसासाठी. नसावा एकच शब्द त्या प्रेमासाठी, नसावा एकच शब्द त्या प्रेमासाठी, असावा शब्दकोश तो त्या प्रेमासाठी, असावा शब्दकोश तो त्या प्रेमासाठी. नसावे एकच फुल त्या प्रेमासाठी, नसावे एकच फुल त्या प्रेमासाठी, असावा पूर्ण बगीचा त्या प्रेमासाठी, असावा पूर्ण बगीचा त्या प्रेमासाठी. नसावा एकच रंग त्या प्रेमासाठी, नसावा एकच रंग त्या प्रेमासाठी, असावे सप्तरंगते त्या प्रेमासाठी, असावे सप्तरंगते त्या प्रेमासाठी. नसावा फक्त स्पर्शतनाचा त्या प्रेमासाठी, नसावा फक्त स्पर्शतनाचा त्या प्रेमासाठी, असावा स्पर्श मनाचा त्या प्रेमासाठी, असावा स्पर्श मनाचा त्या प्रेमासाठी. पुढील रचना घेतोय. जेव्हा एखादी घरची करती स्त्री मरण पावते, मृत्यू पावते, म्हणजे माझा मित्र, त्याची आई वडली, त्याच्यावरून मनात आलेल्या भावना त्या पतीच्या मनातील भावना आहेत. त्या डोळ्यात आसवांचा समुद्र पसरला आहे तू गेल्यापासून, डोळ्यात आसवांचा समुद्र पसरला आहे तू गेल्यापासून. प्रत्येक दिवस तुझ्याच आठवणींवर जगतोय तू गेल्यापासून, प्रत्येक दिवस तुझ्याच आठवणींवर जगतोय तू गेल्यापासून. आणि लेख तुझा मला आई कुठे विचारतो, लेख तुझा मला आई कुठे विचारतो. बोट करून आकाशाकडे तारा मी दाखवतो तू गेल्यापासून, बोट करून आकाशाकडे तारा मी दाखवतो तू गेल्यापासून. आणि पोरीनं तुझ्या आता आपला आवरून घरावरनं पण शिकलंय, आणि पोरीनं तुझ्या आता आपला आवरून घरावरनं पण शिकलंय. पण पहाटेला सडा टाकून रांगोळी काढणं आता कायमच चुकलंय तू गेल्यापासून, पण पहाटेला सडा टाकून रांगोळी काढणं आता कायमच चुकलंय तू गेल्यापासून. मी ही शिकलोय आता भात भाकरी पिठलं, मी ही शिकलोय आता भात भाकरी पिठलं. पण तुझ्या हातची चव विसरणं अजून पण नाही जमलं तू गेल्यापासून, पण तुझ्या हातची चव विसरणं अजून पण नाही जमलं तू गेल्यापासून. देवासमोर घरात दिवा अजूनही कायमचा असतो तेवत, देवासमोर घरात दिवा अजूनही कायमचा असतो तेवत. पण दिवाळीला तुझ्यासारखं घर कोण नाही ग सजवत तू गेल्यापासून, पण दिवाळीला तुझ्यासारखं घर कोण नाही सजवत तू गेल्यापासून. मुलांच्या आईवडिलांना शाळेत बोलवले असता मी एकटाच जातो शाळेत भेटायला, मुलांच्या आईवडिलांना शाळेत बोलवले असता मी एकटाच जातो शाळेत भेटायला. आणि आई कुठे विचारले असता ओठ जड होतात आई म्हणायला, आई कुठे विचारले असता ओठ जड होतात आई नाही म्हणायला. काय बी म्हणा या मुलांच्या मनातलं कोण नाही ग समजत आई वाचून, काय बी म्हणा या मुलांच्या मनातलं कोण नाही ग समजत आई वाचून. आणि घराला घर पण नसतं बाई वाचून, घराला घर पण नसतं बाई वाचून. पुढची एक रचना घेतोय, शेवटची रचना आहे ती सध्या चालू असणाऱ्या घडामोडीवरची आहे. महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठी माणूस आणि त्या मराठी माणसातून निघणाऱ्या भावना या मराठी भाषेसाठीच्या. जेव्हा हिंदी सक्ती होईल, रचनेचं नाव आहे. सहज लिहावून लिहिली, सुटून गेली ती मनातील भावना येत गेल्या. जेव्हा हिंदी सक्ती होईल, जेव्हा हिंदी सक्ती होईल, हिंदीची छाया गडद होईल, जेव्हा हिंदी सक्ती होईल, हिंदीची छाया गडद होईल. माय मराठी हरवून जाईल, आवाज महाराष्ट्राचा दाबून जाईल, आवाज महाराष्ट्राचा दाबून जाईल. आणि हळूहळू आपली संस्कृती पण हिंदीच्या प्रवाहात विरून जाईल. नमस्कार ऐवजी नमस्ते होईल, नमस्कार ऐवजी नमस्ते होईल. हिंदी फलक संवाद पण हिंदी होईल, हिंदी फलक संवाद पण हिंदी होईल. आणि उरले सुरलेले मराठी सिनेमे पण संपून जातील, उरले सुरलेले मराठी सिनेमे पण संपून जातील. आणि फक्त आणि फक्त हिंदीच सिनेमे राहतील, फक्त आणि फक्त हिंदीच सिनेमे राहतील. भाऊ भावा शब्दांची माया, भाऊ भावा शब्दांची माया हिंदीच्या प्रवाहात वाहून जाईल, भाऊ भावा शब्दांची माया हिंदीच्या प्रवाहात वाहून जाईल. आणि भैया म्हणणाऱ्याची झुंड मात्र वाढत जाईल, भैया म्हणणाऱ्यांची झुंड मात्र वाढत जाईल. म्हणून मी म्हणतोय तुम्ही सरकार असाल, तुम्ही सरकार असाल, पण आम्ही मराठीतूनच शासन म्हणणारी जनता आहोत.
पण आम्ही मराठीतून शासन म्हणणारी जनता आहोत. नको आम्हाला तुमचे कोणते खास धोरण, नको आम्हाला तुमचे कोणते खास धोरण, कारण या महाराष्ट्राला हवं फक्त मराठी भाषेचं तोरण, या महाराष्ट्राला हवं फक्त मराठी भाषेचं तोरण. धन्यवाद.